माजलेला पोलीस अधिकारी, सरकारची चाकरी करणारा पोलीस अधिकारी सर्वसामान्य विद्यार्थ्यांवरती कसा रुबाब आणतोय बघा एकदा. तर त्यांना विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे त्यांचं डिव्हिजनमध्ये त्या ऑफिस समोर त्यांना आम्ही ठेवलेलं जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी करा. ते क्रांती चौकात जमा झाले आणि तुम्ही सपोर्टला कायदेशीर कारवाई होणार आहे. लक्षात आणि कायदेशीर कारवाई बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही हा पोलीस अधिकारी 6 तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी जमा करून सरकारचा जाहीर निषेध करत जे टीईटीचे पेपर फुटतायत, एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन होते, अशा असंख्य मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन दडपण्यासाठी बहुतेक या सरकारने या माजलेल्या पोलिसाला सुपारी दिली आहे. हे कोणतं पोलीस स्टेशन नाहीये, ही आहे लायब्ररी आणि त्या लायब्ररीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरचे सीपी साहेब, या पोलीस अधिकाऱ्यावरती तुम्ही नेमकी काय कारवाई करणार? नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय संविधान देतं. खुद काल सन्माननीय कोर्टाने, मुंबई हायकोर्टाने सांगितलं की आंदोलन करण्याचा सामान्य जनतेचा अधिकार आहे, तो कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. काल पोलिसांवरती सन्माननीय कोर्टाने दंड टाकलाय, तरी पण तुम्ही सुधारणार नाहीत का? आणि आम्ही विद्यार्थी म्हणजे कोण आहेत? आतंकवादी आहोत का? अरे कुठे बी जाऊन तुर्रम खान बनण्याची काय गरज आहे? अरे तुम्ही जनतेचे सेवक आहात असं सन्माननीय कोर्ट सांगतं, असं भारतीय संविधान सांगतं. पण तुम्ही सरकारची चाटोगिरी करण्यामध्ये व्यस्त आहेत. आम्हा विद्यार्थ्यांचं आंदोलन अगदी शांततापूर्ण मार्गाने होणार आहे. विद्यार्थ्यांनो, या दडपशाहीला उत्तर देण्याची ही शेवटची वेळ आहे. विभागीय आयुक्त कार्यालयावरती 1-2 नव्हे, लाखो विद्यार्थी दिसले पाहिजेत. उद्या छत्रपती संभाजीनगर विद्यार्थीमय झालं पाहिजे, कारण की आपली शेवटची लढाई आहे. तुम्ही जर याच्यामध्ये साथ नाही दिली तर तुमच्यासाठी परत कोणीच उभा राहणार नाही, तुमच्यासाठी परत कोणीच लढणार नाही. आणि या पोलीस अधिकाऱ्यावर, सगळे पोलीस खराब नाहीयेत, सगळे नाही, पण त्याच्यामध्ये काही असे तुर्रम खान आहेत ज्यांच्यामुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम आहे. जे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ब्रीद आहे, त्याला हडताळ फासण्याचं काही पोलीस अधिकारी काम करतात, त्याच्यामधला हा एक. या पोलीस अधिकाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. नवे यांचं निलंबन झालं पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये जाऊन धमकी देणं हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. तुमच्यावरती गुन्हे दाखल करू म्हणजे? आम्ही नागरिक आहोत, आतंकवादी नाही. त्यामुळे सुधरा विद्यार्थ्यांनो. उद्या 6 जुलैला विभागीय आयुक्त कार्यालयावर लाखोचे संख्येने जमायचे आणि दाखवून द्यायची आहे विद्यार्थ्यांची ताकद, विद्यार्थ्यांची एकजूट.